शक्ती प्रदर्शन नाही, आम्ही प्रमुख व कार्यकर्त्यांना बोलावले आहे। ताकद मतदानावेळी लावू, काही कार्यक्रम असला तरी 5000 लोक सहज येतील। चंद्रकांत खैरे आज फॉर्म भरणार आहेत। आदित्य ठाकरे, अमित देशमुख यांच्या उपस्थितीत क्रांती चौकातून संस्थान गणपती मार्गे रॅली निघेल। मतदानातून आम्ही दाखवून देऊ, एखाद्याने गुन्हा केला असेल तर जेलमध्ये टाकणे चूक नाही। शिंदे आता का बोलत आहेत, आधी का बोलले नाहीत? ठाकरेंचे असे काम करणारे मातृत्व नाही, जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी शिंदे करत असतील। आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांचे म्हणणे होते की शिंदेंना का प्राधान्य देता, बाकीच्यांकडे फार लक्ष देत नाहीत। मात्र उद्धव ठाकरे सगळ्यात पहिले शिंदे यांना सर्व जबाबदाऱ्या देत होते। सदा सरवणकर एक शिवसैनिक होता, आंदोलन केले आणि दुसऱ्या दिवशी तिकडे गेला। स्वतःचा मुलगा सांभाळता येतो का ते बघा, असा सल्ला आहे। एका कार्यक्रमाला गेले म्हणजे नाराज नाही, ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। और त्या 16मध्ये पण एखादी कमी होईल असा माझा अंदाज आहे। जी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब संपवायला निघाले, ती बाळासाहेबांची शिवसेना 22-23 जागा लढत होती। अर्ध्या जागा भारतीय जनता पार्टीवर लढली होती। एकच जागा त्यावेळेस तीही लढायला मिळाली असती, परंतु शिवसेनेनं 22 जागा लढल्या, ती 22 जागा लढलेल्या होत्या। आणि अशा असताना आज तुम्ही 16वर आले। बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही पुढे नेताय का मागे नेताय हे जनतेला कळतं आहे। तुम्ही काही ही शिवसेना खरं तर नकली अर्थानं तुम्ही वाघाचं पांघरून घेणारी सेना आहे, काही ओरिजिनल शिवसैनिक नाहीच आहे। तुम्ही लोक सगळे गद्दारी करणारे आहात। आणि म्हणून आता तरी 16 आहे, त्यातले किती निवडून येऊ देतात भारतीय जनता पार्टी तेही आपण बघूया। चित्रभाग म्हणतात की महानालायकाचा किताब जो आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटून द्यायला पाहिजे। यापुढे आमच्या देवेंद्र फडणवीस बोलतात तर सांभाळून बोला। त्यांना म्हणा संजय राठोडावर आरोप केले, त्याचं काय झालं जरा एकदा स्पष्ट करा। सर, ते मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं हॉस्पिटलमध्ये चिल्लर माणूस येतोय, पण हे म्हणजे मी कुठल्या पक्षाचं नाव किंवा व्यक्तीचं नाव नाही घेत, की या पातळीवर जाणं कितपत योग्य आहे ते मला वाटतं त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहे त्यांनाच अशा पद्धतीनं त्यांचं नाव आधी नोंदवलं पाहिजे त्यांनी। कारण घडीत हा पक्ष, घडीत तो पक्ष, घडीत तो पक्ष, घडीत इकडं घडीत तिकडं, हा काय प्रकार आहे? त्याच्यामुळे मी तर म्हणणार नाही, मी राजसाहेबाचा आदर करतो, परंतु ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाचे हे जे चटरफटर लोक आहेत तर त्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला असा सल्ला दिला पाहिजे की आपणच एकदा का नाही हॉस्पिटलमध्ये जात। थोरातांसारखं नेतृत्व असेल, असे मोठे नेतृत्व होतं की जे वर्षानुवर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री, एक सत्तेचा दबदबा असणारे लोक होते। आणि त्याच्यातल्या बऱ्याच जणांना अशा भूमिका व्यक्त केल्या होत्या की आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही। आणि मग मान्य पवार साहेबांनी हे सगळं नेतृत्व उद्धवजींनीच करावं अशा प्रकारची गळ त्यावेळेस घातलेली आहे। आणि मला वाटतं ती गळ घातली म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांना मनात असेल नाही तर नसेल मुख्यमंत्री व्हावं लागलेलं या अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे। नक्षलवाद्यांकडून धमकी असून एक झडप सुरक्षा दिलेली, या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहे। नक्षलवाद्यांचा काय धोका होता त्यांनाच माहिती। त्या भागामध्ये नक्सलाईट कमी करण्यासाठी जात होते की स्वतःचा उद्योग व्यवसाय स्वतःचा म्हणजे जे कोणी करतात त्यांच्याबरोबर काही मिलीजुली करण्यासाठी जात होते। मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे, हे बघितलं पाहिजे आपण एकदा। हेमंत पाटील आणि भावना गवळींची उमेदवारी बदलली, या पाठीमागे भाजपचा कुठलाही दबाव नव्हता किंवा तसा कुठला सर्वेही नव्हता असं सांगितलं। चांगलं आहे, याचा अर्थ तुम्ही तुमच्या लोकांना बदललेलं आहे। भाजपचं नाव सांगून तुम्ही बदललेलं आहे, याचा अर्थ तुम्ही तुमच्या शिवसैनिकांना सांभाळत नाही। तुमच्याबरोबर जे आले शिवसैनिक सांगतात, ज्यांनी पक्ष सोडून तुमच्या सोबत आले त्यांना तुम्ही सांभाळू शकत नाही, असा त्याचा अर्थ सुस्पष्टपणे होतो। जय भवानी आणि हिंदू या शब्दावरून इलेक्शन कमिशनने जे असेल त्या पुढचं पाऊल तुम्ही काय टाकताय? आमचं कोणतंच पाऊल नाही, आम्ही ते गीत वाजवतोय, जोरात वाजवतोय। काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, काल खामगावच्या सभेतही सांगितलं। आम्ही सगळ्यांनी आता उलट्या जोरात ट्विटरवर, आमच्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केले, आमच्या जाहीर कार्यक्रमात वाजवतोय। मोदी बजरंगबली की जय म्हणून मतदान करा म्हणतात, ते चालतं। अमित शहा आम्हाला मतदान केलं तर श्रीरामाची यात्रा करू, हे चालतं। आणि या महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे, जर जय भवानी चालत नसेल तर मला असं वाटतं या देशाचं दुर्दैव आहे। निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारा आयोग झालेला आहे, अशा प्रकारची स्थिती आहे। हे तुमच्या माहितीचं सांगतो, मीडियाने शोधा। विकसित भारत 2 महिन्यापूर्वी ज्या गाड्या भारतीय जनता पार्टीनं गावोगाव फिरवल्या होत्या
त्याच गाड्या आज भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला फिरतात. कंपन्याचं नाव उद्या सांगतो. पूर्ण भारतात तो कंपनीला, ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट होतं त्याच कंपनीला निवडणुकीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. हा काय प्रकारे सांगा. विकसित भारत नावाची रॅली वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय सरकारच्या वतीनं विकासाचं काय काय केलं सांगण्यासाठी जात होते. लोकांनी अडवलं होतं. आज त्याच गाड्या भारतीय जनताच्या प्रचारासाठी डिजिटल बोर्ड लावून फिरतात. उद्या मी या कंपन्यांचं नाव तुम्हाला व्यवस्थित सांगतो. ओके.